नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 350वा, प्रकरण चाललंय 61वं. आपण आज दोहे घेणार आहोत 101 ते 104. गुरु सीस हे राक अंग. प्रथम आपण 101वा दोहा ऐकूयात. ऊंचा मंदिर मेडिया चला कली ढूला, एक ही गुरु के नाम बिना जदि तदि परलय जाय। ऊंचा मंदिर मेडिया चला कली ढूला, एक ही गुरु के नाम बिना जदि तदि परलय जाय। मीडिया या शब्दाचा अर्थ आहे माड्या. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कितीही उंच घरं माड्या बांधल्या तरी या कलियुगात एक दिवस त्या ढासळतील. केवळ गुरूंच्या स्मरणाशिवाय प्रलय होईल. कबीर जीवनाची क्षणभंगुरता सांगतायत. कितीही उंच घरं बांधली, उपभोगाच्या नवीन नवीन कितीही गोष्टी प्राप्त केल्या तरी काळ त्याचा विनाश करतोच. एक वेळ 100 वर्ष घरं टिकतीलही, पण मनुष्य किती वर्ष घरं टिकलं ते सांगायला राहणारही नाहीये. प्रलयकाली जसे सगळं काही नष्ट होतं तसंच मनुष्य जीवन नष्ट होईल. तेव्हा हे क्षणभंगूर विनाशी जीवन मिळालं असलं तरी याच्या साहाय्यानेच अविनाशी अशा परमतत्वाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आणि त्यासाठीच गुरुनाम हा सर्वोत्तम उपाय आहे. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. उंच घरे माड्या हवेल्या काळाच्या दाढेत, एक गुरु नामाविना बापा वाहिल रे प्रलयात. उंच घरे माड्या हवेल्या काळाच्या दाढेत, एक गुरु नामाविना बापा वाहिल रे प्रलयात. 102वा दोहा ऐकूयात. ऊंचा दिसे धैहरा भागेची ती पोर, एक गुरु के नाम बिना जब मारेंगे रोय। ऊंचा दिसे धैहरा भागेची ती पोर, एक गुरु के नाम बिना जब मारेंगे रोय। कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. धैहरा, धौलहरा म्हणजे महाल, चीती म्हणजे वाळवी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. महाल बाहेरून उंच दिसतो, पण मुंग्या किंवा वाळवी लागली की पोकळ होतो. एका गुरूंच्या नामाशिवाय यम पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे कष्ट देतो. मनुष्य उंच उंच हव्याला बांधतो, त्याचा अभिमान बाळगतो. गृहस्थाला तर आपल्या घराचा, तर मठाधीशाला आपल्या मठाचा अभिमान असतो. पण काळ जणू काही वाळवी आहे. वाळवी जशी लाकूड आतून पोखरून पोखरून पोकळ करते ना, आणि मग ते लाकूड मोडूनही जातं, तसंच हे मठ, ह्या हवेल्या, ही घरं नष्ट होणार आहेत. काळ त्यांना आणि त्यांच्याबरोबर मनुष्य जीवनालाही पोखरत चाललेला आहे. वाळवी लागली तर लाकूड एकदाच नष्ट होतं, पण हा काळ मात्र शरीर पुन्हा पुन्हा प्रत्येक जन्मात पोखरत राहतो आणि जीवाला यमदेवाचा जाच सहन करावा लागतो. आता ऐकूयात आपण या दोह्यावरची मराठी साखी. उंच असू दे महाल कितीही वाळविने पोकळतो, एक गुरु नामाविना बापा यमयातना देतो.
उंच असू दे महाल कितीही, वाळविणे पोकळ तो. एक गुरु नामा विना बाप, यम यातना देतो. पुढचा दोहा ऐकूयात. 103वा. बैल गढंता नर चुका, सिंग पूछार मूष. एक ही गुरु के ज्ञान बिन, धिक दाढी धिक मूष. बैल गढंता नर चुका, सिंग पूछार मूष. एक ही गुरु के ज्ञान बिन, धिक दाढी धिक मूष. अर्थ ऐकूयात. बैल तयार करणारा मनुष्य बैलाला शिंग, शेपूट आणि मिशी बनवताना चुकला. तसंच सद्गुरूंच्या ज्ञानाशिवाय दाढी मिशावाल्या मनुष्याचा धिक्कार आहे. कुंभार म्हणा किंवा शिल्पकार म्हणा, मातीपासून नाना प्रकारची चित्र तयार करतात. त्याने तो हुबेहूब केली आहेत तर त्यात त्याचं कौशल्य दिसून येतं. परंतु एखादा कुंभार चित्र बनवताना चुकला की ते चित्र विद्रूप दिसतं. बैल बनवला तर त्या चित्रातील बैलाचे अवयव जागच्या जागी दाखवायला हवेत ना. शेपटी आणि शिंगच नसतील तर ते बैलाचं चित्र कसं ठरेल? तसंच सद्गुरू ज्ञानच नसेल तर तो पुरुष कसा ठरेल? मनुष्य दाढी आणि मिशीवरून स्त्री का पुरुष हे कळून येतं. हे झालं त्याचं बाह्य रूप. मनुष्य हा सुद्धा एक प्राणीच आहे, परंतु त्याला मिळालेल्या बुद्धीमुळे तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. मनुष्य जन्मातच परमात्म प्राप्ती करून घेता येते आणि ते ज्ञान सद्गुरूंमुळे प्राप्त होतं. दाढी मिशीला जेवढं पुरुषांच्या बाह्य रूपामध्ये महत्त्व आहे त्यापेक्षा जास्त महत्त्व ज्ञानाला आहे. जर ज्ञान नसेल तर वाढलेली दाढी मिशी विरक्तीचा आणलेला देखावा व्यर्थ ठरतो. गुरूंनी सांगितलेलं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. मग त्यासाठी गुरूंनी दाखवलेला पथ अक्रमला पाहिजे. बैल आपल्या शिंगांचा उपयोग स्वसंरक्षणासाठी करत असतो. तसंच विवेक हा मनुष्याचं संरक्षण करतो. बैल जसा शेपटाने अंगावरील माशा, कीटक यांना हाकलतो, तसंच साधकाने आपल्याकडे येणाऱ्या विषयांना हाकलून लावलं पाहिजे. शेपूट आणि शिंग हे जसे बैलाचे व्यवच्छेदक लक्षण आहे, त्याचप्रमाणे विवेक आणि वैराग्य हे साधकाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. बैल बनवता मनुष्य चुकला, नाही शेपूट शिंग. गुरुज्ञानाविण जन्म व्यर्थ जरी, सुघटित सारे अंग. बैल बनवता मनुष्य चुकला, नाही शेपूट शिंग. गुरुज्ञानाविण जन्म व्यर्थ जरी, सुघटित सारे अंग. पुढचा दोहा ऐकूयात. 104वा. समुझाये समुझे नहीं, धरे बहुत अभिमान. गुरु का शब्द उच्छेद है, कहत सकल हम जान. समुझाये समुझे नहीं, धरे बहुत अभिमान. गुरु का शब्द उच्छेद है, कहत सकल हम जान. अर्थ ऐकूयात. किती समजून सांगितलं तरी समजावून घेतच नाहीत. अभिमान मात्र खूप बाळगतो. मला सगळं समजतं, मला सगळं काही माहीत आहे असं म्हणून गुरूंच्या शब्दांचा उच्छेद करतो. कबीर अहंकारी साधक कसा असतो ते सांगतायत. अहंकारी शिष्याला वाटत असतं की मला सर्व काही कळतं. आपल्या ज्ञानाच्या तोऱ्यातच तो वावरत असतो. गुरूंचा शब्द मानतच नाही. अहम
हाच परमार्थ मार्गातला घातक आहे. अशा शिष्याची अधोगतीच होते. गुरूंचा शब्द ऐकून नर अभिमान गेला तर खरा नर घडलाय, नाहीतर बैल गढता नर चुका म्हणायची वेळी येते. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी, आणि या साखी बरोबरच आजचा आपला भाग आपण इथे संपवणार आहोत. समजावूनही समजत नाही, धरी तसे अभिमान. गुरुचा शब्द मानत नाही, म्हणे मजसी ज्ञान. समजावूनही समजत नाही, धरी तसे अभिमान. गुरुचा शब्द मानत नाही, म्हणे मजसी ज्ञान.